आधीपासून व्हायचं, म्हणजे प्रायोगिकला जे सगळं आपल्याच हातात असतं आपण म्हणू शकतो की मला हेच मांडायचं आणि मी हे असंच लिहिणार, तर तसं तुम्हाला टीव्हीवर नाही करता येत. सिद्धार्थ आर्टिझनल टेक्सटाइल्स आणि ब्युटी डिझाइनच्या सौजन्याने आपण सुरू करतोय आजचा पॉडकास्ट. कारण आज मिल बैठे हैं दो मैत्रिणी लेखिका. मुक्ता आधी आपल्याकडे भेटायला. हाय मुक्ता. आणि आपल्यातलं साम्य आधी सगळ्यांना सांगून टाकूया की आम्ही लिहितो. आम्ही काय म्हणतात त्याला, टेलिव्हिजनचे जे प्रख्यात लेखक आहेत त्या दोन लेखकांकडे आम्ही लिखाणाची कामं करतो. की मी अभिजित गुरुकडे अनेक वर्ष असिस्टंट म्हणून काम करते आणि मुक्ता तेजपाल वाघ यांच्याकडे करते. मुक्ता, काय एक्सपिरियन्स आहे आणि सुरुवात कशी केलीस तू? ॲक्च्युली लिहायची सुरुवात खूप आधीपासून झाली होती आणि सिरियल अगदी मी आत्ता शिकते. खूपच पहिली सिरियल मी असिस्ट करते स्क्रीन प्लेला. तर मी खूप लहानपणापासून ॲक्च्युली सिरियल पाहायचे, म्हणजे आजीसोबत किंवा असं. आणि दरवेळेला ते पुढील भागात वगैरे, म्हणजे OTT वगैरेमुळे आत्ता आपल्याला नेक्स्ट एपिसोडची चटक लागली आहे, पण सिरियल्समध्ये ते खूप आधीपासून व्हायचं. आणि मी लहान असताना तो खूप जास्त अशा काय म्हणतात दर्जेदार आणि तेव्हाचे असे दिग्गज लोक सगळे येऊन त्या सिरियल्स असायच्या. तर खूप कुठेतरी इच्छा होती की आपण एकदा हे माध्यम हाताळून पाहावं किंवा कशा पद्धतीने हे काम चालतं हे बघावं. तर ॲक्च्युली आमचं यात्रा म्हणून एक एकपात्री दीर्घांक आहे ज्याचं मी लेखन दिग्दर्शन केले आणि सुकन्या म्हणून आमची अभिनेत्री आहे जी जवळपास 80 मिनिटं एकटी परफॉर्म करते. तर तो ॲक्च्युली थोडासा प्रायोगिक असा दीर्घांक आहे आणि पुण्यात बुधवार पेठेतल्या ज्या सगळ्या शरीर विक्रिया करणाऱ्या बायका असतात तर त्यांच्या आयुष्यावर बोलणारी ती एक दीर्घांक आहे तो. तर त्याच्या प्रयोगाच्या निमित्ताने एकदा तेजपाल दादांनी तो प्रयोग पाहिला आणि मग त्यातून त्याच्याशी ओळख झाली. तर तो म्हणाला की तुला लिहायला आवडेल का? आणि मग मी म्हटलं की आपण करून पाहूया असं. तर तसं म्हणायला गेलं तर योगायोगाने, पण मनात कुठेतरी इच्छा पण होती की एकदा आपण सिरियल लिहून पाहता यावी असं. तुम्ही त्या झोन मधले आहात, तुम्ही त्या जनरेशनचे आहात की तुला माहिती पूर्वी घराघरात टायटल सॉंग्स लागायची, जसं एक 8 वाजले 8:30 वाजले, किंवा जसं आमच्या काळात आम्ही म्हणतो की आमच्या काळात दामिनी होती. आठवत असेल दामिनी 4:30 वाजता लागायचं, 4 का 4:30ला बॅक टू बॅक सिरियल असायच्या सगळ्या. तसं मध्ये झी म्हण किंवा कलर्स म्हण, आता कलर्स झाला, ATV होता आधी. म्हणजे अजूनही गाण्याच्या भेंड्यांमध्ये वगैरे मी आणि माझा भाऊ सिरियलची टायटल सॉंग पण डोक्यात बसलेली. ग्रेट. पण तुला ती प्रोसेस कशी वाटली ग? म्हणजे कारण आपण म्हणतो की तू तिन्ही माध्यमातून खेळलेली आहेस, जसं मी सुद्धा आहे की आपण आधी एकांकिका केली आहे किंवा नाटक पाहिलेलं आहे, नाटक केलेलं आहे आपण, अगदी हौशी नाटक म्हणूया किंवा प्रोफेशनल, आणि टेलिव्हिजन केलेलं आहे. मी फिल्म सुद्धा असिस्ट केलेली आहे असिस्ट म्हणून. तर ती माध्यमं जेव्हा आपल्याला कळतात तेव्हा आपल्याला कळतं की दिस इज समथिंग, प्रत्येक हे वेगळं वेगळं आहे. तुला जड गेलं का नाटक क्रॉस करून जेव्हा आपण टेलिव्हिजनकडे आहे तेव्हा तुझा एक्सपिरियन्स काय? हो अर्थातच, कारण कम्प्लिटली वेगळं माध्यम आहे. तर पैशाची गणितं खूप वेगळी असतात. म्हणजे प्रायोगिकला जे सगळं आपल्याच हातात असतं आपण म्हणू शकतो की मला हेच मांडायचं आणि मी हे असंच लिहिणार, तर तसं तुम्हाला टीव्हीवर नाही करता येत. म्हणजे त्यात खूप जास्त लोक इन्व्हॉल्ड असतात. म्हणजे एखादं काय म्हणतात ब्रेन स्टॉर्मिंग सेशन्स किंवा अख्ख्या ग्रुपनी म्हणून एखादी गोष्ट फुलवणं किंवा एखादा काहीतरी आता प्रॉब्लेम आहे तर प्रत्येक पात्राची वेगळी जर्नी आणि हे, तर खूप काय म्हणतात थोडंसं आव्हानात्मक पण होतं पण मजा पण आली करताना. कारण काय होतं एकांकिका काय किंवा दीर्घांक काय, तुम्ही जास्तीत जास्त 80 मिनिटाचं लिहिता, 100 मिनिटाचं लिहिता, तर तेवढ्यात तुमची पात्र इंटरेस्टिंग करणं म्हणजे सोपं असतं मी नाही म्हणणार, पण त्याची थोडीशी वेळ मिळतो, त्यांना जस्टिफिकेशन द्यायला वेळ मिळतो. आणि टेलिव्हिजनला फास्ट जस्टिफिकेशन द्यायला लागतात. हो, आणि खूप जास्त म्हणजे आता जवळपास तुम्ही जेव्हा 100-80 एपिसोड्स लिहिता, म्हणजे खूप नाही लिहिलेलं पण एवढे जरी लिहिता तरी सुद्धा त्या पात्रांसोबतच असायची सवय जास्त होते. किंवा आता ह्या पात्राचं पुढे काय होणार असं मलाही कधी कधी प्रश्न पडतो, कारण एखाद्या पात्रासोबत इतका वेळ लेखन करायची सवय नसते जेव्हा तुम्ही एकांकिका किंवा नाटक करता. तर ते एक छान अनुभव आहे. किंवा छोटे छोटे सीन्स पण फुलवायला मिळतात जे मे बी नाटकामध्ये कट होऊन जातील, कारण ह्यातून पुढे काही कथा वस्तू हे नाही किंवा कधी कधी जंप मारायला लागतात.
कथेप्रमाणे आणि वेळ हा मुद्दा असतो त्याच्यात, की जे टेलिव्हिजन तुम्हाला ह्या वेळ असतो सगळ्या गोष्टी सटन दाखवायला. मला एक गप्पा मारताना हा मुद्दा जाणवला की ज्या नोटवर आपण दोघी आहोत की डेली सोप लिहिणं एक आणि ते कॅरेक्टर्स जगणं, की बॅक ऑफ द माइंड दिवसभर आपण त्या कॅरेक्टर्स जगत असतो दिवसभर. की आपण म्हणजे फॉर एक्झाम्पल की जसं मी अभिजित दादाबरोबर अनेक सिरियल्स लिहिले आहेत, अभिजित दादाला असिस्ट करते मी, त्यामुळे रंग माझा वेगळा करताना सुद्धा दीपा वेगळा आहे, कार्तिक वेगळा आहे. ॲट ए टाइम ही जी आहे आपली हर्षदाताईचं एक कॅरेक्टर होतं. सो आपलं माइंड खूप जम्प होत असतं सगळीकडे, आणि ह्या सगळ्यात तुला थकवा येतो की नाही, मला येतो कधीतरी, किंवा ती स्टॅग्नन्सी येते कधीतरी, कॅरेक्टर्सची पण स्टॅग्नन्सी येते. म्हणजे हे माझं झालंय अनेक वेळा की मी अभिजित दादाला नेहमी म्हणते की यार दादा कंटाळा आला मला, आता ही ना मला आवडेल अशी झाली एखादी कॅरेक्टर, की तो म्हणते की नाही ठीक आहे रिफ्रेश हो थोडंसं, की असं काही नाही आवडेल अशी झाली असं कसं होऊ शकतं, ते आपलं कॅरेक्टर आहे रोजचं आणि ते आपल्याला लिहायचंय. सो आपण त्याच्या प्रेमात नसलो तर लोक कसे त्याच्या प्रेमात पडणार, हा जो मुद्दा आहे. तर तुला टेलिव्हिजन लिहिताना की मी एक गमतीशीर प्रश्न की पटकन लोक विचारतात मला, तुला पण हा एक्सपिरियन्स येत असेल की मग काय लिखाणाचा कोर्स केलाय येवाला जे असतं ना की लोकांना माहिती अभिनयाचा कोर्स असतो, त्याचा कोर्स असतो तो करतात आणि मग लोक लिहायला शिकतात. तर तू तेजपालला कनेक्ट होणं आणि त्याच्या सोबत असिस्टंट म्हणून लिहिणं, ही प्रोसेस तुमची कशी चालते? तुम्ही कसं प्रोसेस फोनवर कम्युनिकेट करता, काय करता? हा म्हणजे जेव्हा शक्य असतं तेव्हा भेटून, नाही तर फोनवर, अशा पद्धतीने ते चालतं. पण त्याला मेन मला वाटतं धागा हाच आहे. जसं तुम्ही आता म्हटलात की तुम्ही ती पात्र समजून घेणं आणि त्यांच्या प्रवासाशी प्रामाणिक असणं. कारण भेटायलाही तुला वेळ नसतो तेवढा, म्हणजे खरंच नसतो. कारण आपल्याला आजचा एपिसोड होतात नाही होतात, आपल्याला उद्याचे द्यायचे असतात, परवाचे द्यायचे असतात. म्हणजे ते इट इज लाईक प्रोसेस आहे ती, की सतत अविरत देतच राहावं लागतं. खूप शिकण्यासारखं होतं. म्हणजे आपल्याला एरवी एक थोडासा असा झोन असतो ना की कलाकार आहोत तर मला मनाने स्फुरेल तेव्हा, किंवा एखादा सीन मला आता नाही वाटत आहे तर असं कागदाचा गोळा करून फेकला आणि मग विचार केला की आता मी उद्या लिहीन वगैरे, असं नाही ना करतायत. तुम्हाला माहितीये की डेडलाईन आहे आणि त्यात खूप जास्त लोक इन्व्हॉल्ड असतात. तिथे अख्खा सेट उभा आहे, तिथे लोकांच्या सगळ्या त्यांना शेड्यूल बनवायचंय. तर असं मला नाही म्हणतायत की मला आता ते स्फुरत नाहीये वगैरे. तर तुम्हाला मला खूप चॅलेंजिंग वाटलं की तुम्हाला डेडलाईनवर क्रिएटिव्ह असायला होतं, तुम्हाला यावंच लागतं ते त्या क्षणी. ते जसं आपण म्हणतो ना की तर अगदी ते कधी कधी त्याचा थकवा पण येतो, पण मला असं वाटतं की मजा पण तितकीच मजा येते. की म्हणजे एक गमतीशीर किस्सा आहे माझ्याकडे, जस्ट आपण गप्पा मारतोय म्हणून. मी ना आम्ही लक्ष लिहायचो अभिजित दादा आणि मी, तर आमच्याकडे ना स्क्रीन प्ले डायलॉग दोन्ही होतं. तर मी असं घरात बसले होते आणि कामवाली आमची झाडू मारत होती. तर मी म्हटलं की नको, मी फोनवर बोलत होते की नको नको दादा खून नको, आपण विष पाजूनच मारूया वगैरे, आमचं सगळं असं चाललेलं डिस्कशन. ती बिचारी झाडू टाकून पळाली शेजारच्या घरात. बरं मला कळलं मी झाडू टाकून का गेली, तर फोन झाल्यावर मी शेजारी गेले, का कमल तू का झाडू टाकून गेली? नाही मी नाही काय ऐकलं. म्हणजे काय झालं काय? तर मी नाही बाबा काय ऐकलं, मी नाही बाबा काय ऐकलं. म्हटलं अगं काय झालं, मी फोनवर बोलत होते, माझं काम चाललेलं. मग तिला बसून मला समजावून सांगायला लागलं की कमल हे स्टोरी असते की आम्ही फोनवर डिस्कस करतो, मी कुणाचाही खून करायला जाणार नाहीये. हा एक किस्सा झाला. आणि बोरिवली स्टेशनला एक किस्सा घडलाय मेजर सेम, की खूप पॅनिक सिच्युएशन होती. यू कॅन अंडरस्टँड, डेली सोपचे असिस्टंट आपण आहोत, तर डेली सोप लिहिताना तिकडनं काहीतरी बंबार्डिंग आलं की ते आपल्याला येतं सगळ्यात आधी, हे की नाही, की प्रोमो असतो काही असतं. तर बोरिवली स्टेशनला ना ट्रेन यायची होती, मी गर्दीत उभी होते आणि म्हटलं काय खून नाही करायचंय, सेम लक्षाच्या वेळेचाच किस्सा आहे काहीतरी, असंच काहीतरी बोलणं चाललेलं. आणि रापकन 3-4 जणांनी असं माझ्याकडे वळून बघितलं की जे मला नंतर रिअलाइज झालं की ओ शिट लोक आपल्याकडे बघतात, जरा हळू होते
असे तुला काही एक्सपिरियन्स आले का? म्हणजे मला आठवतं आम्ही आमच्या नातेवाईकांकडे गेलो होतो आणि खूप असं नाही का डिसेंट काहीतरी नातवंड हे ते किती छान बाई वगैरे डिस्कशन चालू होतं आणि मला कॉल आला आणि सेम असंच काहीतरी करायचं होतं की ती बुडते मग तिच्याऐवजी तिला आग लागू दे वगैरे असं काहीतरी आणि मी पण हेच असं जोरात बोलले आणि सगळे इतके हादरून जाऊन माझ्याकडे पाहत होते की काय बोलते असं. पण मग दुसरं त्यांना उत्सुकता पण ही असते की सिरियल फॉलो करतात ना, मग त्यांना माहित असतं की हिला निदान 5 एपिसोड पुढचं तरी माहितीये काय होणार आहे. मग सगळे माझ्या बाजूला बसून मला हे विचारणार की मग ती पुढते तिचा नक्की सस्पेन्स काय तो तरी आम्हाला आधी कळू दे असं. तर ती पण एक मजा असते. ती एक मजा असते आणि एक मजा अशी पण असते की लोक खाऊ का गिरू करतात तुम्हाला. तुम्ही एखादी सिरियल असिस्ट करता जाऊन सांगा. कारण हे माझ्या नवऱ्याची बायकोच्या वेळेस आहे की माझ्या घरात एक कौतुकाने सांगायचे ही डायलॉग लिहिते माझ्या नाही की बायका अंगावर धावून यायच्या आपल्या की तू करते अगं तुम्ही काय लिहिताय काय ती शनाय आणि काय म्हणजे ते इतके इन्व्हॉल्व्ह होतात लोक त्या कॅरेक्टर मध्ये की हे मजेशीर किस्से असतात. किंवा बिंग रायटर आपल्याकडे एका वेगळ्या झोननी बघतात. हे तुला झालंय का एक्सपिरियन्स? हा म्हणजे प्रेम पण तितकंच असतं त्या पात्रांबद्दलचं किंवा असं, पण त्याचबरोबर एक्स्ट्रा त्यांना ती आत्मीयता पण असते की मग हे करा तुम्ही ते काय असं नका राहू काय असं. हो हो काय मला ना कधी कधी असं ते ह्याचंही कंटाळा येतो की ठीक आहे यार आपण फॅमिली फंक्शनला आलोय कुठच्या तरी आणि तिथे अचानक सुरू होतं की ती लिहिते म्हटलं झोन सगळे असे काय म्हणतात त्याला हॅलोजन्स आपल्याकडे वळतात सगळ्यांचे. तसं एक वेगळा मी इथे राहायला आले ना तेव्हा बिल्डिंग मध्ये असं हे होतं की तुझ्या घरची बेल वाजवायला भीती वाटते. म्हणजे वा का काय झालं म्हणजे नाही तुझ्या शांततेत भंग वगैरे असं म्हणजे लोक फार स्टिरियोटाईप्स असतात की लायटर आहे म्हटल्यावर शांतता लागते. ते डणाडा वाजत असतो तरी आपण लिहित असतो म्हणजे गणपती म्हणू नकोस दिवाळी म्हणू नकोस काही फरक पडत नाही आयुष्यात. आपल्याला ती डेडलाईन असते आणि ती डेडलाईन द्यायची असते. डेली सोप लिहिताना थकावट जी येते. आणि मी अगदीच म्हणजे इतक्या असिस्टंट आहोत पण हायरार्कीज आहेत वरच्या सगळ्या की जे हा म्हणजे तेच मी तर इतका अनुभवही नाहीये मला आणि इतक्या अधिकारवाणीने बोलण्या इतकं पण नाही, पण मी आता त्या माइंडसेट मध्ये येते त्यामुळे ते मला अजून जाणवतंय की आपल्याला काय वाटत असतं की लेखक लिहितात म्हणजे काय करतात आणि ऍक्च्युली काम कसं असतं. काम वेगळं असतं आणि अनसरेबल असतो आपण अनेक लोकांना अनेक गोष्टींना. म्हणजे आपले सिनियर सुद्धा अनेक लोकांना कनेक्टेड असतात. अनसरेबल नसले तरी काही गोष्टी त्या बदलाव्याही लागतात. जसं आपण म्हणतो की सेटवर अनेक गोष्टी घडत असतात. सर्कमस्टन्सेस वेगळे असतात. शूट ठरलेलं वेगळं असतं अचानक काहीतरी प्रॉब्लेम्स येतात. हा म्हणजे आता नाटकाचं वगैरे कसं होतं की तुम्ही एक पूर्ण कलाकृती तयार करता आणि मग लोक ती वेगवेगळ्या प्रकारे पाहतात. ही चालू प्रोसेस असते ना त्यामुळे सतत काय फीडबॅक्स येतात की हे पात्र लोकांना आवडतंय किंवा ह्याचा आता ट्रॅक असा करा वगैरे. तर कधी कधी फ्रस्ट्रेट पण व्हायला होतं कारण आपण डोक्यात काहीतरी ठरवलेलं असतं की अशा अंगाने हे जाईल पण मग ते बदल करायला पण मजा येते. तारेवरची कसरत करायला खरंच तारेवरची कसरत असते ती. आणि मी ओपनली या सिरियलची नावं घेते कारण मी खरंच अभिजित दादाकडे असिस्ट करते. नाही आपण हे क्लिअर करून टाकूया गोष्ट सोशल मीडियावरती कारण नाही तर काय की असं आपण नावं घेणं योग्य नाहीये खरं म्हणशील तर. बट आता लोकांना ना सीझन झाली ही गोष्ट. पूर्वी हे नव्हतं इतकं सीझन की अरे बापरे असिस्टंट पण असतात त्या लोकांना. असं नाहीये. आता काही काही लेखकांकडे तर 3-3, 4-4 असिस्टंट असतात. 8 असिस्टंट असतात की जे 2-2, 3-3 सिरियल ऍट अ टाइम करत असतात. हायली इम्पॉसिबल आहे एक माणूस करणं किंवा हायली इम्पॉसिबल आहे त्याच्या हाताखाली एका माणसाने सतत काम करणं. कारण तोही एक मेंदू आहे ना आणि हाही एक आहे की जे थकणार आहे एका पॉइंट नंतर. पण तुला असं कधी वाटतं का की गड्या आपलं नाटकच बरं की ब्रेड अँड बटर वेगळं आहे किंवा काय फिलिंग? थोडं स्पष्टपणे बोलले तर कॉन्ट्रोवर्शियल वाटेल पण मला रोज उठून असं वाटतं की नाही नाटकच केलं पाहिजे आणि नाटकच बरं असं. कारण एक तर नाटक हे खूप जिवंत माध्यम आहे. म्हणजे तुम्हाला लोकांसोबत ते अनुभवता येतं. लोक नाटक बघताना त्यांना काय वाटतं हे तुम्हाला त्या क्षणी कळतं जे इतर कुठल्या कलेत नाही जाणू शकत. म्हणजे नंतर अभिप्राय येतात प्रतिक्रिया येतात पण तिथे नव्याने दरवेळेला प्रयोग घडतो. किंवा आता एकच नाटक काय बाबा 30 प्रयोग केले 40 प्रयोग केले तर प्रत्येक प्रयोग काहीतरी तुम्हाला वेगळं देऊन जातो. तर ती जी एक जादू आहे ती नाटकातच आहे. त्यामुळे जर शक्य झालं तर मला आयुष्यभर
फक्त नाटक करायला खूप आवडेल. नाही, मला पर्सनली असं वाटतं की नाटक हे माध्यम खूप लाईव्ह आहे, लाईव्ह म्हणूया की टेलिव्हिजन तितकं लाईव्ह नाहीये, पण काही कॅरेक्टर्स वर्षानुवर्ष लोकांच्या मनात घर करून जातात. की जसं आजही आपल्याला अवंतिका आठवते, आजही आपल्याला राधिका आठवते, आजही आपल्याला मला विचारशील तर 100 एपिसोडची ती एक होती पल्लवी जोशींची. तर ते म्हणजे असे काही मराठीतले, हिंदीतले असे आपल्याला बरेच टेलिव्हिजनचे पण गोष्टी लक्षात राहतात. झोन कसा असतो की तेवढ्यापुरतं ते कॅरेक्टर्स खूप हाईपला जातात, त्या कलाकारांना लोक त्या कॅरेक्टर्सने ओळखत असतात. पण बिंग अ रायटर आपल्याला पुन्हा ऑन टोज यावं लागतं. नाही ओके, आता वेगळा सेटअप आहे, आता पुन्हा नव्याने राज्य आहे, आणि पुन्हा सगळ्यांच्याच बाबतीत आहे ते. अर्थात बॅकस्टेज काय, कलाकार काय किंवा रायटर्स काय. मी अजून वेबसिरीज कधी दिलेली नाही. तुझा काही एक्सपिरियन्स नाही वेबसिरीजच्या बाबतीत? पण ते पण मला वाटतं खूप इंटरेस्टिंग असेल, कारण त्यात पण तुम्हाला खूप जास्त वेळ आणि जागा मिळते तुमचा विषय मांडायला. नाही, आणि वेबसिरीजचं पॅटर्न थोडंसं फिल्म सारखं जे आपण बघतो, म्हणजे आपण ज्या काही सिरीज आतापर्यंत पाहिल्या की एक फिल्म सारखा पॅटर्न असतो. त्याचा एक स्टोरी लाईन असते आणि ती एक सगळी कम्प्लीट होते त्या 10 भागांमध्ये, किंवा कधी कधी 1-1 तासाचे पण असतात वेगळ्या वेगळ्या. तर पण वैयक्तिक तुला विचारलं की ऑन टेलिव्हिजन किंवा हे, तर तुला कुठला जॉनर लिहायला जास्त आवडेल? जॉनर बद्दल बोलते. मला ऍक्च्युली नर्मविनोदी झोनचं खूप आवडतं. म्हणजे मला माहित नाही मला जमेल का नाही, पण एका लग्नाची दुसरी गोष्ट नावाची सिरियल होती झी मराठीवरच. ती माझी अत्यंत आवडती सिरियल आहे आणि मी अजूनही ती युट्यूबवर बघते किंवा असं. तर त्यात जो त्यांनी एक कौटुंबिक नर्मविनोदी आणि तरीही भाष्य करणारा असा जो पकडला होता धागा, तो खूप इंटरेस्टिंग आहे आणि तो एक्सप्लोर करायला मला खूप आवडतं. आणि बाकी नाटक वगैरे मध्ये मी बऱ्यापैकी स्त्रीवादी आणि दुःखी लेखनासाठी ओळखली जाते. तर त्याला मध्ये खूप फिल्टर्स किंवा या गोष्टी नसतात, त्यामुळे जे काय ऍक्च्युली आपल्याला भेडसावतं किंवा ज्याबद्दल ऍक्च्युली आपल्याला आवाज उठवायला आवडेल अशा गोष्टींबद्दल लिहायला पण मला काय आवडतं. तुला प्रायोगिक लिहायला जास्त आवडेल म्हणजे याचा अर्थ प्रायोगिक हा एक वेगळा झोन असतो. तो लिहिण्याची ती मेंटॅलिटी, तो पेशन्स असायला लागतो. पेशन्सची गोष्ट आहे प्रायोगिक लिहिणं. लोकांना हे काय प्रायोगिक आहे असं काही नसतं. प्रत्येक लेखणीचं एक स्वतःच जड काय म्हणूया आपण त्याला वजन आहे प्रत्येक लेखणीचं. मला असं वाटतं प्रायोगिक हा थोडासा आता डिबेटेबल शब्द आहे, कारण पण सेमी कमर्शियलच व्हायला प्रायोगिक. पण मला असं वाटतं की वेगळं लिहायला आवडतं. म्हणजे जे एक ठराविक पठडीतलंच आहे त्यापेक्षा एखादा वेगळा विषय असेल किंवा ठराविक पठडीतला विषय असेल तर तो वेगळ्या प्रकारे मांडता येतोय का असं त्यात. म्हणजे मला काय असं वाटतं की एखादी गोष्ट जर आपण लिहितोय तर त्यात आपण लिहितोय म्हणून काहीतरी त्याची खासियत आली पाहिजे. म्हणजे ही गोष्ट मुक्ताने लिहिली म्हणून हा एक पैलू त्याला आला किंवा काहीतरी ते माझ्याशी जोडलं गेलं, तर तो एक आपला स्पर्श किंवा आपला टच जर त्याला देता आला तर नथिंग लाईक इट. मग कुठलंही माध्यम असो किंवा मग प्रायोगिक असो व्यावसायिक असो असं. लिखाणाचं काम सुरू करताना लोक असं म्हणतात की तुमच्यावर जे संस्कार होतात, जसं आपण म्हणतो की लहानपणापासून आपल्यावर जे संस्कार होतात ते कुठेतरी दिसत असतात. लिखाणाचे पण एक संस्कार असतात प्रत्येक लेखकाकडनं आलेले. तुम्ही कुणाच्या हाताखाली कामं केली तसं. तर तू नाटक लिहिण्याआधी की कुठून ही सुरुवात झाली होती किंवा कोणाकडनं ही वारसा घेणं आपण म्हणतो की लँग्वेज उचलण्याआधी ते कुठून तरी येतं ना आपल्याकडे, कोणीतरी आपल्याला देतं ते गोष्ट. असं एखादी व्यक्ती असं मला नाही सांगता येणार, पण मी ना खूप लहानपणापासून खूप वाचलंय. म्हणजे सतत आमच्या घरी आईने अशा पाटी अशी लिहून ठेवली होती की जेवताना तरी पुस्तक वाचायचं नाही असं. की मी जेवताना पण एकीकडे खातीये का नाही पण मी पुस्तकाचं पान उलटते, इतपत स्थिती असायची. पुलं मला प्रचंड आवडतात. त्यानंतर महेश कुंचवारांचं लेखन खूप आवडतं. प्रकाश नारायण संत खूप सुंदर लिहितात. अरुणा ढेरेंचं खूप सुंदर लेखन असतं. म्हणजे मी त्यांना कॉम्प्लिमेंट देते असं वाटत असेल असं अजिबात नाही, मी खूप फॅन आहे त्यांची सगळ्यांची.
आणि त्यामुळे मी वेगवेगळी पुस्तकं आणि हे सगळं खूप, आणि मला असं वाटतं किंवा कदाचित योगायोगाने पण असं माझ्याकडून झालं की मी एकच पुस्तक खूप वेळा वाचते. म्हणजे असं नाही होत माझं कुठलंच पुस्तक की मी एकदा वाचलं आणि सोडून दिलं. मी एक पुस्तक परत एकदा उघडून बघितलं, वाचलं. म्हणजे छान छान माझी जी आवडती पुस्तकं आहेत ती तर मी एक 20-20 वेळा वाचलेली असतात. तर मला असं वाटतं की आत्ता विचार केल्यावर वाटतं की नकळत कुठेतरी त्यामुळे ना क्राफ्टचे संस्कार व्हायला मदत झाली. कारण पहिल्यांदा वाचताना आपण गोष्टीतच रंगून जातो आणि आपल्याला गोष्टच भावते, संवाद भावतो. कोरिओग्राफी नंतर हा, तर नंतर ना आता सस्पेन्स म्हणजे मी आगाथा ख्रिस्ती आणि शर्लॉक होम्सच्या पण प्रचंड कथा वाचल्या. तर तुम्हाला एकदा रहस्य माहित असलं ना की मग तुम्हाला आधीची बांधणी इंटरेस्टिंग वाटायला लागते की कुठे कुठे काय काय पेरलंय, किंवा अरे इथे ही हिंट दिली होती आणि मग नंतर त्याचा कसा वापर करून घेतला. तर एक लेखनाला पण साचा असतो ना, तुम्हाला मांडायचंय ते मांडण्यासाठी एक बांधणी लागते किंवा एक काहीतरी फॉर्म लागतो, क्राफ्ट लागतो. तर मला असं वाटतं की नकळतच झालं, पण परत परत पुस्तकं वाचल्याने थोडंसं क्राफ्टचं मला कळायला लागलं. म्हणजे मी आता ते शब्दात सांगू शकेन का नाही माहीत नाही, पण मला ते लिहिताना जाणवतं की कुठेतरी ते मुरलेलं असतं असं. तर एक मला असं वाटतं की तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्हाला वाचण्याशिवाय पर्याय नाही, असं माझ्या बाबतीत तरी झालंय. वाचणं हा एक मुद्दा आहे. आणि मला असं त्याच्यात ऍड ऑन करा असं काय वाटतं की तुमचा अनुभव, माणसं बघण्याची तुमची पद्धत, वाचण्याची. साधा आपण बस स्टॉपवर जरी बसलेलो असतो तरी आपल्या, किंवा बसमध्ये असतो, प्रवासात असतो, कुठे असतो, आपल्या आजूबाजूला खूप लोक असतात. म्हणजे हे मी आता ज्यांच्याकडे कामं केली त्या सगळ्यांनी मला या गोष्टी शिकवल्या की वाचन हवंच, कारण शब्दसंख्या वाढते सगळ्यात महत्त्वाचं. आणि कोरिओग्राफी वी कॅन ट्राय की काय व्हिज्युअलाइज कर, व्हिज्युअलायझेशन पॉवर वाढायला लागते आपली. पण मला हे अभिजित तर सांगेच, पण किरण कुलकर्णीने मला हे जास्त सांगितलं की टेलिव्हिजनला कोरिओग्राफी खूप महत्त्वाची घटना असते. शब्द असणंही आवश्यक असतं आणि कोरिओग्राफी सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. सो हा एक मुद्दा आहे. पण तसं अनुवादित पुस्तकं पण खूप छान आहे. प्रवास वर्णन, मीनाताईंची पुस्तकं छान आहेत, मीना प्रभूंची, की जी तुम्हाला खरंच आपल्याला असं वाटतं होतं की आपण तिथपर्यंत फिरून आलोय. आणि ते दृष्टी पण विकसित करतात. आता मी कुठेही गेले नव्या ठिकाणी तर काय बघितलं पाहिजे, कसं बघितलं पाहिजे, किंवा एखाद्या जागी आपण जाऊन येतो तर फक्त फोटो काढतो का आपण त्या पलीकडे ती जागा, तिथली माणसं किंवा संस्कृती जाणून घेतो. तर ती एक ओढ पण निर्माण करतात. पण असं जे म्हणतात ना की रायटर होणं काही सोपं आहे, इट्स नॉट असं मला वाटतं की कुठलीच गोष्ट सोपी नसते. हो, कुठलंच माध्यम सोपं नाहीये. कलाकार होणं सुद्धा, तंत्रज्ञ होणं सुद्धा, रायटर होणं सुद्धा. तर मला एक विचारायचं, तुझं ड्रीम प्रोजेक्ट काय आहे की मला हे करायचंच आहे आणि मला हे न्यायचंच आहे. जसं माझं आहे की मला ट्रॅव्हल डायरीज लिहायचे आहेत, मला ट्रॅव्हल ब्लॉग्स करायचे की जे माझं पॅशन आहे, आवडतं, ते खूप आवडतं. ब्रेड अँड बटर सोडून उद्या कोणी विचारलं काय लिहायचंय, जगभरावरती लिहायचंय, पण ती माणसं आत्मसात करता आली पाहिजेत आपल्याला की कोण कसं आहे. तसं तुझं लायकिंग काय आहे? मला आत्ता तरी नाटक, मला म्हणजे काय म्हणतात व्यावसायिक मी अजून लिहायचा प्रयत्न नाही केलाय कधी. तर मला त्या व्यावसायिक नाटकं लिहिणं आणि करणं हे मला खूप आवडेल. त्यामुळे त्या दृष्टीने करायचं आहे मला प्रयत्न. जे ऐकतात त्यांनी लक्षात ठेवा, शी इज इंटरेस्टेड असिस्ट करण्यात. हो, कारण नाटक लिहायला पण असिस्टंट हो, आणि असिस्टंट होऊनच आपण ते शिकू शकतो माध्यम, की त्यांच्याकडे नुसतं वाचून नाही होत ते प्रोसेस. त्यातच मला ऍक्च्युली ऍड करायचं होतं. मी जेव्हा कॉलेजला गेले तेव्हा खरं तर जे मी फर्ग्युसनला होते तर तिथे जे नाटक करायला आणि शिकायला मिळालं त्यामुळे म्हणजे आयुष्य बदलेल इतका फरक पडला. कारण काय होतं, जे मी वाचनाबाबत म्हटले त्यांनी शब्दसंग्रह वाढतो, पण कदाचित लेखन खूप पुस्तकी होऊ शकतं किंवा सादर करण्याच्या माध्यमांची भाषा वेगळी असते, ती जास्त लोकांच्या जवळची किंवा अशी असायला लागते अलंकारिक पेक्षा. तर तो माझा बऱ्यापैकी झगडा व्हायचा नवीन मी जेव्हा आमच्या कल्चरल ग्रुपमध्ये गेले होते तेव्हा. आणि मग तिथं जेव्हा तुम्ही ऍक्च्युली काहीतरी संवाद दिलेले लोक म्हणतात आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येतात किंवा तुम्हाला पण समोरून दिसतं की बोललेलं काय म्हणतात किंवा ते ऐकू कसं येतंय, तर त्यामुळे पण खूप फरक पडतो. म्हणजे
सोपं लिहिणं अवघड असतं असं जे म्हणतात, तर ते किती अवघड असतं हे नाटकाने दाखवलं पण, आणि ते कसं करायचं त्याच्या पण संधी दिल्या. कारण तुम्हाला सतत ते वर्क करून मग संवादांवर काम करायला लागतं, कारण ते समोरच्याला पण बोलता येतील असे असावे लागतात. म्हणजे खूप मोठी मोठी वाक्य पण लिहून नाही झालं असं. पण कमर्शियली होता मला असं वाटतं की नुसतं नाटक या माध्यमावर थांबून उपयोग नसतो. काय वाटतं तुला? माहित नाही. हो, कमर्शियली, कारण कदाचित ते अनुभव येत जातील, पण एक व्हर्सटाईल असायला हवं आपल्याला. हे नाही तर ते, ते नाही तर ते. हो डेफिनेटली. म्हणजे आतापर्यंत मी जेवढी माध्यमांमध्ये काम काय खूप केलंय असं नाही, पण त्यात अजून तरी नाटक खूप जवळच आहे. पण तरी मला म्हणजे असं नाही वाटत की आता ह्या माध्यमावर मी कामच नाही करणार, किंवा जी कुठली माध्यमं असतील. म्हणजे अगदी मी आता कॉपीरायटर म्हणून पण काम करते, मराठी कॉपीरायटर. तर अगदी प्रमोशनच्या ज्या रीलच्या स्क्रिप्ट असतात, हार्डली 15 सेकंदांच्या ज्यात पंच आला पाहिजे, किंवा TVC असतात अशाच 30 सेकंदाच्या वगैरे, तर त्या पण लिहायला तितकीच मजा येते. त्यामुळे एकदा तुम्ही ते माध्यम समजून घेतलं, त्याची भाषा वेगळी, त्याची भाषा वेगळी आहे, त्याची भाषा पूर्णपणे वेगळी आहे. की ते म्हणजे मीही सुद्धा क्लेम करू शकत नाही की आपण जर इथे काम करू शकतोय तर त्या माध्यमात काम करू शकतो, कारण तिथे तो अलर्टनेस आणि तो एक वेगळा वेग म्हणूया आपण, शब्दांचा वेग आहे, सगळ्या गोष्टींचा वेग पण होते. तुम्ही म्हणालात तसं आहे की जितक्या माध्यमांमध्ये तुम्ही काम करता तितकं तुम्ही व्यक्ती म्हणून किंवा लेखक म्हणून जास्त बहुआयामी होऊ शकता. करेक्ट आहे. या नोटवर आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा गप्पा मारूया. तर गप्पा असेच छान रंगल्यात. आणि आता आपण जे म्हटलं की जसं एक आठवण सांगायची राहिली की अस्मिता, गप्पा मारतोय आज आपण, काही इंटरव्ह्यू करत नाही. अस्मिता सिरियलचे मी संवाद लिहायचे तेव्हा मला तो पॉइंट कुठेतरी असं शोधायला लागायचा, किंवा असं ते डोक्यात यायचं की आता ही कधी लीड घेणं जे असतं आपल्या लीड कॅरेक्टरनी ते असतं, किंवा आपण इतकी इन्व्हॉल्वमेंट होत जाते आपली इन्व्हॉल्वमेंट या गोष्टीमध्ये की एखादं कॅरेक्टर दुःखी झालं किंवा एखाद्या कॅरेक्टरचं त्याच्यात बॅड पॅच चालू आहे कुठच्याही सिरियलमध्ये, तर तो इम्पॅक्ट आपल्यावर पण येतो, कारण ते आपलं लाडकं कॅरेक्टर असतं. तर तुला हा एक्सपिरियन्स आला काय? आत्ताच लिहायला सुरुवात केलीस की असं असतं ना की अरे यार सोडो ना, ही सिच्युएशन कधी संपणार आहे, असं वाला फंड आपल्याला होतो बऱ्याचदा. किंवा मला असं होतं की का परत हिच्या आयुष्यात ही अडचण आली, आता तर बरं चाललं होतं असं, पण तीच तर गरज असते का, तेच तर होतं. आणि आपले सिनियर्स आपल्याला सतत सांगत असतात. म्हणजे जे मला अभिजित दादा काय, किरण काय ऑलवेज सांगतात दोघं जण की ते हवंय, ते करायचंय, ते लोकांना आवडतंय, त्यामुळे ते आपल्याला किती त्रास होत असला आतून तरी ते करणं त्या क्षणी भाग असतो. किंवा म्हणजे आता मी ना आजीसोबत खूप सिरियल पाहिल्या पण आहेत, त्यामुळे मला माहितीये की आता मला लिहिताना ही जी दुसरी बाजू आहे तिथे असं वाटतंय की काय लोक बघतील, पण हे वाटेल का असं. पण जेव्हा लोक त्या गोष्टीत आणि त्या पात्रात गुंतलेले असतात ना, तेव्हा लोक ते आपोआप बघत पण असतात. आणि म्हणजे ती त्यातली मजा आहे की लोकांना तुम्ही ती गोष्ट सांगत राहणं वेगवेगळ्या प्रकारे. जॉनर बद्दल आपण आता म्हणालो ना, तर आपण टेलिव्हिजनच्या काही लेखकांची नावं इथे आवर्जून घेऊया की अनेक वर्ष ज्यांचं लिखाण मी बघते किंवा अनेक वर्ष आपण ज्यांचं लिखाण फॉलो करतो. तर सगळ्यात सस्पेन्स थ्रिलरसाठी म्हणतो आपण सागर कुलकर्णी लिहितात, ज्योतिसागर नावाने, की थरार पण त्यांची छान गाजली, ही अस्मिता पण त्यांची चांगली गाजली. जसं अभिजित गुरु आहेत, अभिजित गुरूंच्या अनेक सिरियल्स आहेत, किरण कुलकर्णींच्या आहेत. शिरीष लाटकर हे एक मोठं नाव आहे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतलं. रोहिणीताई आहेत, रोहिणीताई हा तर म्हणजे टॉपमोस्ट सिनियर आहेत की स्त्रीवादी सिरियल्स ज्या इमोशनली कशा रिप्रेझेंट करायच्या. अवंतिका इज अ ग्रेट उदाहरण त्या गोष्टीचं, की बरेच लेखक आहेत, आपण खूप जणांची नावं नाही घेतली तरी हे होईल. विवेक कापटे आहेत, विवेक आपटेंबरोबर काम करताना पण एक वेगळी मज्जा असते की ते खूप ओघवतं लिहितात विवेक काका, आणि सेल्फ एक्सपिरियन्स वरती लिहितात. की जसं ना हिंदी एक सिरियल होती आता बाजीराव, त्याचं थिसिसचं काम माझ्याकडे आलं होतं. तर ती स्मृती शिंदेची ती होती सिरियल, आणि थिसिसची एक वेगळी मजा असते टेलिव्हिजन करताना म्हण किंवा
त्याचा एक अभ्यास करायला लागतो, ते ग्रंथ पाहावे लागतात, सगळे इट्स अ प्रोसेस. जसं मी म्हटलं की सस्पेन्स सिरियल अस्मिताचं उदाहरण म्हटलं की संवाद जरी मी लिहित असले तरी इट्स अ प्रोसेस आणि ते खूप परफेक्शननी ते करावं लागतं कारण त्याचे धागेदोरे इतके जोडलेले असतात मागे पुढे. तर ही शिकण्याची प्रोसेस असते आणि ती ज्याला शिकायला आवडते त्याचीच ती मजा आहे. म्हणजे खूप वेळा असं होतं टेलिव्हिजन लिहिताना असं खूप वेळा होतं की कंटाळा आलाय, पण मग ते आपले सिनियर्सच आपल्याला सांभाळून घेत असतात. ॲज तुलाही फील होत असेल की नाही ठीक आहे मग तू आता थोडा आराम कर, पण परत आपल्याला हेच करायचं आहे आणि आपल्याला हे तितक्याच आत्मीयतेने आणि तितक्याच उभारीने परत लिहायचं आहे. तर गमतीचा भाग आहे. आमच्यावर कधी परिणाम होत नाही, पण टीआरपीचा तुमच्यावर कधी परिणाम होतो का? टीआरपी येणार आहे, तू गुरुवार उजाडला आणि पुढचा आठवडा कसं जाणार आहे हे एक जरा टेन्शन असतं सगळं. म्हणजे हो अजून तरी माझ्यापर्यंत तेवढं टीआरपीचं टेन्शन डिस्कशन होतच ना, अगदीच आपल्या सिनियर्स सोबत आपलं डिस्कशन होतच असतं. पण ते मला खूप इंटरेस्टिंग पण वाटतं. म्हणजे मी मुळात खूप अशी एंथू असतो, मी पण एंथू असते की अरे काय आपली सिरियल कुठे आहे किंवा काय. आत्ताचा एक किस्सा सांगते गमतीशीर. सोशल मीडियावरती इंस्टाग्राम मला वाटतं प्रवाहानीनं काहीतरी आता पुरुष दिवस साजरा झाला का हा, तर त्याच्यातनं प्रवाहाच्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या कॅरेक्टर्सची नावं येत होती आणि त्यांची ना टॅगलाईन्स येत होत्या. आता मजा कशी असते की आपली मेंटॅलिटी काय असते, आमचा हिरो नाही पहिला गेला, दुसरा गेला, तिसरा गेला, पाचवा याला आमचा हे आला जे आता आम्ही लिहितोय आला 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 अरे वा वा वा. म्हणजे आपल्याला आपण इतके इन्व्हॉल्व होतो बिंग अ रायटर. आपण ती फॅमिली म्हणजे आपण असिस्टंट ही एक मजा आहे आणखी त्याच्यात. आपण खूप इन्व्हॉल्व होतो त्या सगळ्या कॅरेक्टर्स मध्ये आणि ऑफकोर्स ती इन्व्हॉल्व झाल्याशिवाय लिहिताही येत नाही, त्यांची मानसिकताच कळू शकत नाही. आणि ते म्हणजे अगेन मला इंटरेस्टिंग हे वाटतं की कुठल्याही सादर करण्याच्या माध्यमातलं किंवा कलेतलं की तुम्हाला जो रिस्पॉन्स येतो ना तो तुम्हाला खूप शिकवून जातो. म्हणजे अगदी नृत्य असेल, नाट्य असेल, जिथे तुम्हाला लोकांपर्यंत ते कसं पोचतं यातून शिकायला मिळतं. सेम तसं सिरियलचं पण येतं. मला ते खूप अभ्यासासाठी पण महत्वाचं वाटतं की कुठल्या एपिसोडचा आपला एंड पॉइंट काय होता, त्याच्यावरून पुढच्या एपिसोडचा टीआरपी वाढला का कमी झाला, किंवा लोकांना कुठलं पात्र जवळचं वाटतंय नाही वाटत आहे त्याची काय कारणं आहेत, किंवा एखादा डायलॉग इंटरेस्टिंग वाटतोय तो का वाटतोय, किंवा आता या सिच्युएशन मध्ये हिनी काय करावं असं. तर ते मला असं वाटतं की त्या सगळ्या टेक्निकल गोष्टी सांभाळून पण तितकंच इमोशनल आणि हे लिहिणं असं एक आव्हानात्मक प्रत्येक आहे. मला असं वाटतं की प्रत्येक कॅरेक्टर आव्हानात्मक आहे. जे मी सतत नाव घेते आहे पण अभिजित गुरूंनी मला जे शिकवलं आहे की प्रत्येक कॅरेक्टरचं ना एक रास असते, प्रत्येक कॅरेक्टरचा एक स्वभाव असतो. म्हणजे आपण जर बुद्धिबळाचा पट पाहिला तर अमुक एक सोंगटी ही 2.5 घरात जाणार आहे, अमुक एक सोंगटी ही तिरकीत जाणार आहे, किंवा हे जे नियम असतात हेच टेलिव्हिजनचं कुटुंब बांधताना ते नियम असतात की अमुक एक व्यक्ती अशी अशीच वागत जाणार आहे, ती तुझ्यासारखी किंवा माझ्यासारखी वागणार नाहीये. प्रत्येकाचा एक थॉट असतो. आणि म्हणून हे जे सगळे यशस्वी लेखक आहेत, तू थोडंसं विचार करून पाहिलास तर आपण आज सगळ्या लेखकांबद्दल पण बोलतोय, गप्पा मारतोय, तर त्यांचा विलन असं का वागतो त्यामागे एक ठोस कारण असतं की मी जर वाईट आहे आणि मी जर वाईट वागते तर माझ्या वाईट वागण्या मागे सुद्धा एक बॅक स्टोरी असते की मी असं का वागतेय, व्हॉट इज माय मेंटॅलिटी. कारण आपल्या आयुष्यात सुद्धा अशी माणसं असतात ना जी खूप छान वागत असतात, जी खूप वाईट वागत असतात. मग ती का वाईट वागत असतात त्यांचा एक पर्स्पेक्टिव्ह असतो आपल्याकडे बघायचं. तर हे सगळे पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवून लिहिण्याची प्रोसेस ही खूप मजेशीर. म्हणजे मी एक इंटरेस्टिंग खूप गोष्ट शिकले रिसेंटलीच. मी एका वर्कशॉप मध्ये एका लेखात असं वाचलं की कुठलंही पात्र कुठली व्यक्ती तिच्या आयुष्यातली लीडच असते. म्हणजे आता आपल्या सीन मध्ये एखादा बाबा काय वॉचमन असेल पण तो त्याच्या आयुष्यातला लीडच आहे ना, त्यामुळे तो तुमच्या हिरोशी साईड कॅरेक्टर असल्यासारखं नाही बोलणार, तो त्याच्या आयुष्यातला हिरो असल्यासारखंच ठामपणे करतोय ना. तर ते मला एक वेगळाच असा पर्स्पेक्टिव्ह मिळाल्यासारखं झालं. कारण आपण बघताना असं बघतो की हा हिरो आहे आणि हे साईड कॅरेक्टर आहे, तर असं नसतं. तो वॉचमन त्याच्या आयुष्यातला हिरोच आहे, त्यामुळे तो बोलताना तसंच बोलणार. त्याच्या आयुष्याच्या स्टोरीमध्ये आपला हिरो साईड कॅरेक्टर. तर
ते एक मला मजेशीर वाटलं. खरंच आहे. आणि अशा खूप गोष्टी आहेत, खूप आपण शेअर करू शकतो. लोकांना असं वाटेल की आम्ही काही मार्केटिंग करतोय का स्क्रिप्ट. तर गप्पा आपल्या चालूच राहणार आहेत मुक्ता, आणि आपण अनेक विषयांवर परत बोलूया. आपण पुस्तकांवर बोलूया, काही विशिष्ट पुस्तकं घेऊन आपण गप्पा मारूया. पण जाता जाता तुला मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे की सुख म्हणजे नक्की काय असतं? मला असं वाटतं की तुम्हाला जे वाटतंय व्यक्त होत आहे, तुम्हाला जे काय वाटतंय किंवा जे काय सांगावं वाटतंय ते लोकांपर्यंत पोहोचवता येणं, हे आत्ता तरी माझी सुखाची व्याख्या, व्यक्त होत आहे. तर या नोटवरती आम्ही थांबणार आणि अशा लेखकांची गप्पा मारता येणं. कारण असे अनुभव म्हणजे इतकं काय काय मीच आता ऐकलं तुमच्याकडून की मला भन्नाट वाटले. मुक्ता तुझ्याशी गप्पा छान मारलेल्या आहेत. आपण जसं म्हटलं तसं पुलंच्याच पुस्तकांवर आपण एक पॉडकास्ट करू शकतो, कारण ते आता ओपन टू ऑल आहे. त्यामुळे आपण आपल्या आवडीची निवडक पुस्तकं आणि याच्यावर पॉडकास्ट करण्याचं वचन तुझ्याकडनं घेतो. आणि आज आम्ही इथेच थांबतोय, पण तुम्ही आपल्या हे अंतर्मनाच्या गोष्टी अर्थातच इनर व्हॉइस लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरपूर कमेंट्स करा. आपण त्यांची मतं जाणून घेऊया की त्यांना कुठली पुस्तकं आवडतात, कुठली पुस्तकं वाचावीशी वाटतात.